रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून अस्मिता रंगायतन यवतमाळ सहर्ष सादर करीत आहे स्वर्गीय डॉक्टर शंकर शेष यांच्या बिन बाती के दीप या हिंदी नाटकाचा मराठी अनुवाद ज्योतिर्गमय. निर्मिती डॉक्टर ललिता घोडे, लेखक दिग्दर्शक अशोक आष्टीकर, सूत्रधार अमित राऊत, नेपथ्य विनायक निवल, सतीश पवार, प्रकाश योजना अशोक कारलेकर, संगीत सिद्धार्थ जयस्वाल, रंगभूषा आशिष मदनकर, रंगमंच व्यवस्था प्रशिक डोंगरदिवे, आमिर बनसोड, वेशभूषा कृष्णा रोकडे. कलावंत शिवराज ऋषिकेश निवल, विशाखा स्नेहा टोपे, आनंद अभिषेक श्रीकुंडावा, मंजू साक्षी पंडिले, नरहर लखन सोनुले. अस्मिता रंगायतून सहर्ष सादर करीत आहे 2 अंकी नाट्याकृती ज्योतिर्गमय. ज्योतिर्गमय. पुढे भयानक मोठा आवाज झाला. जमीन हादरली. आम्ही सगळे टेंट मध्ये होतो. काही क्षणासाठी आम्हाला असं वाटलं की आमच्या कानाचे पडदे फाटलेत की काय. सगळीकडे धूर आणि धूळ होती. तुझ्या डोळ्यासमोर मग फुटला? हो. बाप रे. मग मेजर विश्वासचं काय झालं? चारीकडे जी धूळ होती ना ती हळूहळू कमी झाली. ऑल क्लिअरचा सायरन सुरू झाला. शत्रूची विमानं निघून गेली होती. जिकडे तिकडे विध्वंस होता. मी बघितलं तर मेजर विश्वास टेंटच्या बाहेर तडफडत होता एखाद्या मासोळीसारखा. त्याच्या चेहऱ्यामध्ये बॉम्बचे तुकडे घुसले होते. त्याच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या आणि त्याचे डोळे. त्याचे डोळे? काय झालं त्याच्या डोळ्यांना? त्याचे डोळे, त्याच्या डोळ्यांना जखमा झाल्या होत्या. तो आंधळा झाला. विशाखा. काय म्हणजे मेजर विश्वास संपूर्णपणे आंधळा झाला? हो, बिलकुल आंधळा. मी धावत धावत त्याच्याकडे गेलो. त्याला उचललं. कळत कळत तो मला म्हणत होता, आनंद आनंद, मी नीलूला आता कधीच बघू शकणार नाही. नीलू कोण आहे रे? नीलू नीलू तीच नर्स मिलिटरी हॉस्पिटल मधली. मेजर विश्वास तिच्यावर प्रेम करत होता. आजही करतो. आणि आता कुठे असतात ती दोघं? ते दोघं आता शिमल्याला असतात. नीलू आजही नर्सचं काम करते आणि मेजर विश्वास त्या हॉस्पिटल मधल्या लॉन मध्ये बसून तिची वाट बघत असतो. आनंद, ऐक ना आनंद. हा. मी काय म्हणते, हा. मला त्यांच्याकडे घेऊन चलशील का? मला त्यांच्याशी बोलायचंय. त्यांना खूप प्रश्न विचारायचे. त्यांच्या आयुष्यावर ना मला एक कादंबरी लिहायची आहे बघ. जरूर ली. तुझी इच्छा असेल तेव्हा सांग. कधी येणार? सकाळपासून डोळ्यात ड्रॉप्स टाकायचे लागलेत माझ्या. ही मंजू सुद्धा आलेली नाहीये अजून. अरे त्यात काय, मी टाकून देईल ड्रॉप. तू टाकशील ड्रॉप्स? मग मला असं वाटतं गेल्या जन्मी ना तू माझा भाऊ असला पाहिजेस. एवढं काय त्यात? सांग कुठे ठेवले ड्रॉप? वरती माझ्या खोलीत बेड पाशी. बर आणि हा.
2100 बरं 2100 ठीक 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 मी कळवते त्यांना कळवते धन्यवाद. तू तिथे कुठे गेलीस? कुठे पडली असतीस तर काय लागलं असतं तर? असं नाही करायचं. शिवराज म्हणतो ना ते बरोबर आहे. तू चलतेस फिरतेस आणि मग पडतेस. तुला वरच्या खोलीत ठेवतात ना तेच बरोबर आहे. चल तुला ड्रॉप टाकून दे. बस. या औषधांनी कधीतरी काही फायदा होईल का रे आनंद? अगं जरूर होईल. माझा विश्वास आहे. बसली. हा. हे कुठलं औषध टाकलंस तू आनंद माझ्या डोळ्यात? प्रचंड जळजळ होते. तू नक्की कुठलं तरी चुकीचं औषध टाकलंस माझ्या डोळ्यात. नाही विशाखा, असं काही नाहीये. मी अगदी योग्य ते औषध टाकलंय. तुझ्या बेडपाशी 3 बाटल्या होत्या. पहिल्यांदा मला कळलंच नाही तुझं औषध कुठलं आहे ते. तिथेच मग तुझी प्रिस्क्रिप्शन होती. ती प्रिस्क्रिप्शन वाचूनच हे औषध दिलंय तुला. पण डॉक्टरांनी औषधं बदलवली असतील कारण हे काहीतरी वेगळंच आहे. या आधीची औषधं टाकल्या जायची ना त्यांनी अशी जळजळ होत नव्हती. छान गार वाटत होतं. पण ही जळजळ भलतीच आहे. बापरे, माझ्यासाठी बसवतही नाही आनंद आता. मला जरा आराम करायचा आहे. बरोबर चल ये. हॅलो हां इंडियन एअरलाइन्स का? हां मुंबईसाठी तिकीट बुक करा. शिवराज समर्थ यांच्या नावावर. हो टेलिफोन नंबर सांगा. 21-04-80. हो थोड्या वेळ येते मी तिकीट घ्यायला. धन्यवाद. काय डिअर, मुंबईला निघालीस? एवढं कुठे माझं नशीब. मला टायफॉइडवर फक्त खटखट करायचं असतं. बोटं चालवायची असतात. अरे अशी काही निराश होते. चल मी तुला दाखवणार तू मुंबई. असं काही मुंबईला फिरवेल ना की तू लक्षातच ठेवशील. हे बघ डिअर, माझ्या सुट्टीचे ना फक्त आता 70 दिवस शिल्लक राहिले. या 70 दिवसांमध्येच मला माझं लग्न करायचं. नाहीतर माझं कर्ण मला म्हणेल यू आनंद यू आर युजलेस फेलो. अरे या देशात एक माणूस 1 महिन्यात एक मूल पैदा करू शकतो आणि तू साधं लग्नही करू शकत नाही. मी आता माझ्या कर्नलला काय सांगणार आहे माहितीये? काय सांगणार आहे? हेच की कर्नल साहेब, आधी तुम्ही मला 1 महिन्याची सुट्टी एक मूल पैदा करण्यासाठी द्या आणि त्यानंतर मग लग्नासाठी. तुम्ही खूप बेशरम आहात मेजर. हा ते तर आहेच. फौजी माणूस आहे. आम्ही मृत्यूला सुद्धा बेशर्मीने वागवत असतो. हे बघ डिअर, माझ्या सुट्टीचे ना फक्त 70 दिवस शिल्लक राहिले. तुम्ही मला सारखे राहिलेले दिवस का सांगता? अरे माझ्यात काय कमी आहे? मी तरुण आहे, सुशिक्षित आहे, मेजर आहे, चांगला पगार सुद्धा आहे. माझ्यासारखा पीस तर एखाद्या शोकेस मध्ये ठेवायला पाहिजे. आणि तू कोणाशी ना कोणाशी लग्न करणारच आहेस. आनंद असं बोलू नका. तुमच्यात काही कमी नाही, पण मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत. तुम्ही लाखात एक आहात, पण माझे काही प्रॉब्लेम्स आहेत. मी तुमच्यासमोर हात जोडते. यानंतर लग्नाचा विषय माझ्या पुढे काढू नका. अरे पण तुझी अडचण काय ते तर मला सांग डिअर. मी नाही सांगू शकणार, पण एवढंच समजा की तुमच्यासारख्या एका उंड्या माणसाशी लग्न करणे माझ्या नशिबात नाही. जाऊ दे, माझ्या नशिबात लग्नच नाही असं दिसतं. मुंबईला कोण जाते? शिवराज का? कशासाठी? एका फिल्मचं कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं. कुठल्या कादंबरीवर फिल्म निघते? मातीचे घर. आणि किती रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट साईन होतं? नक्की नाही माहित, पण 1,00,000-1,15,000 कमी थोडी असेल. बापरे, बोलण्यात किती वेळ निघून गेला. विशाखाच्या डोळ्यामध्ये औषध टाकायचे.
विशाखा खालीच आहे, शिवराजच्या रूम आहे. तिला कोणी आणलं खाली? मीच आणलं तिला खाली. तिला लढाईच्या गोष्टी ऐकायच्या होत्या माझ्या तोंडून. ठीक आहे, मी औषध घेऊन येतो. हॅलो. हा, डॉक्टर भटनागर बोलतोय का? हा, मी मेजर आनंद बोलतोय, शिवराज समर्थ यांच्याकडून. हा, डॉक्टर साहेब, तुम्ही विशाखा यांचे काही ड्रॉप बदललेत का? नाहीत ना? हा, आणि जुन्याच औषधी सुरू ठेवायच्या आहेत ना? हा हा, ठीक आहे. थँक्यू डॉक्टर. कोणाशी बोलत होता? टेलिफोनशी. डिअर, हा ड्रॉप तुम्ही विशाखाच्या डोळ्यांमध्ये कधीपासून टाकता? पूर्ण 3 वर्ष झाले. पण काही फायदा नाही झाला. हे मी कसं सांगू? मग का नियमितपणे हे ड्रॉप्स माझ्या डोळ्यात टाकले जात आहेत? का तुम्ही लोक रोज हे ड्रॉप्स माझ्या डोळ्यात टाकल्याचं नाटक करत आहात? का सांगता मला? हा, का सांगता मला की माझी दृष्टी परत येणार आहे, माझे डोळे पुन्हा चांगले होणार आहे, मला दिसू लागणार आहे? का सांगता मंजू? अगं, अडथळ्या माणसांशी नेहमी खरं बोलावं गं. त्यांना सत्य समजायला हवं. एकही असत्य त्यांना अस्वस्थ करतं, त्यांच्या मनात शंका निर्माण करतं. तुम्ही मला सांगायला हवं होतं, तुम्ही मला सांगायला हवं होतं की मी आंधळी आहे आणि आंधळीच राहणार आहे. तू जा इथून ताबडतोब मंजू, जा. विशाखा, शिवराज उद्या मुंबईला जातो. असं कशासाठी? मातीचे घर या कादंबरीवर फिल्म निघतंय. त्याचा कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी लाख ते सव्वा लाख रुपये. लाख, सव्वा लाख? हम्म. एवढी रोयल्टी मिळते एखाद्या कादंबरीची? हो खरं बोलतोयस ना? अगं, खरंच. कादंबरी आणि फिल्म मिळून आतापर्यंत 8 ते 10 लाख रुपये रॉयल्टी मिळाली असेल. इतके? हो. मग तरीही शिवराजने अंध विद्यालयाला 2100 का दिले असतील? मी तर त्याला 21,000 द्यायला सांगितलेले नव्हे. मी त्याला म्हणलेलं या नव्या कादंबरीची संपूर्ण रक्कमच रॉयल्टीची आपल्याला तिथे द्यायची आहे. हा, पण नवीन कादंबरी अजून पूर्ण कुठे झाली? ती अगदी आजही पूर्ण होऊ शकते. मी मनात आणलं ना. एक मिनिट विशाखा. मी जरा इंडियन एअरलाईन्सच्या ऑफिसला जाऊन येते. ते शिवराज सरांचं तिकीट आणायचं. हे नवीन कादंबरीचे टाईप पेजेस कुठे ठेवले? कशासाठी? विशाखाला ऐकायचे. मी देते, टेबलवर ठेवले. तू जा, मी घेतो. हा विशाखा, तू काय म्हणत होतीस? मी म्हणत होते की ही कादंबरी आजही पूर्ण होऊ शकते. मी मनात आणलं ना आनंद, तर मी आता सुद्धा करू शकते ही कादंबरी पूर्ण. मला त्या अंध विद्यालयाला भरपूर देणगी द्यायची आहे. बरं, तर मग आपण एक काम करूया. ती कादंबरी आपण आजच पूर्ण करूया, ठीक आहे? तू सांग, मी लिहितो. हा, तुला लिहिता येईल? अरे मग शिवराज जसा लिहितो ना तसं तर मी नक्कीच लिहू शकेन. चालेल, करूया मग पूर्ण, लिहूया. हो, बस. हा, हा, हा. सांग. असं कर, तू आधी शेवटचा भाग वाच. बर. हा. नाही रीटा, मी पापी नाही. तिने माझ्या गळ्यात हात टाकले होते. तिने मला मिठीमध्ये घेऊन डोळ्यांनी आमंत्रण दिले. त्यानंतर जे काही मी केले तो शरीराचा आग्रह होता. पुढे लिही आता. हा. रीटा, माणसातल्या जनावराला जागा करणं खूप धोकादायक असतं. लक्षात ठेव, माणूस हा जनावराचा विकास आहे, क्रांती नाही.
हे सगळं लिहिलेलं आहे. पुढे लिही तू, याच्या पुढे लिही. बरं. नाही रीटा, त्यावेळी मी जनावर होतो, यावेळी मी माणूस आहे. माणसाला पूर्ण वेळ जनावर समजणारे किंवा पूर्ण वेळ माणूस समजणारे नेहमी खुळचट असतात, मूर्ख असतात. माणसाचा प्रत्येक क्षणी हिशेब व्हायला हवा, माणसाची प्रत्येक क्षणी पारख व्हायला हवी. केव्हा माणूस, केव्हा जनावर. अगं हे सगळं लिहिलेलं आहे इथे. तू मध्ये मध्ये बोलू नकोस रे आनंद, तू लिहित राहा बरं. रीटा आणि चेतन एकमेकांकडे बघू लागतात, एकमेकांच्या मनातला चोर शोधू लागतात, एकमेकांच्या मनातला चोर शोधू लागतात. आनंद, हा तिथे टेबलावर एखादं पेन असेल, तेवढं जरा देतोस का? पुढे लिही. रीटा आणि चेतन एकमेकांकडे बघू लागतात, एकमेकांच्या मनातला चोर शोधू लागतात, एकमेकांचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. रीटा विचार करते की चेतनने जे काही केलं ना, तो केवळ शरीराचा आग्रह नव्हता. तर चेतन विचार करतो की रीटा त्याला आता कधीही क्षमा करणार नाही. विशाखा, तुझं हे लिखाण बंद कर, मी नाही लिहू शकणार. थकलास? लिही ना, लिही. रीटाचे मन सैरभैर होते, रीटा अस्वस्थ होते. एक रहस्य तिच्याही समोर उलगडत जाते. तिला वाटत होते की चेतनने तिच्यावर प्रेम केले, पण नाही, ते प्रेम नव्हतेच, ते होते प्रेमाचे फक्त नाटक. विशाखा, तू हे तुझं लिखाण बंद कर. माझ्याकडून लाईन लिहिलं. एक रहस्य माझ्याही डोळ्यासमोर उलगडत आहे. तुझ्या तुलनेत ना शिवराज फार सहनशील म्हणावा, फार समजूतदार. मी तासन तास त्याला सांगत असते आणि तो समोर बसून लिहित असतो. 6 महिने झाले रीटा आणि चेतनची ही गोष्ट मी त्याला सांगते आणि तो लिहितोय. नाहीतर तू अर्ध्या तासातच कंटाळलास. शिवराज कुठल्या पद्धतीने कसा लिहितो ना, ते आता माझं चांगलं लक्षात येतं. विशाखा, माझं डोकं फिरलंय. सत्य संपूर्ण कपडे काढून माझ्या समोर नाकड उभं आहे. Shaka, my head is moving. Truth is nakeding itself, nakeding before me. आपण कोण आहात? मी आहे नरहर लांबटकर, नाटककार द ड्रामाटिस्ट. माझा आत्ताच नाटककार म्हणून जन्म होतोय. आय एम टेकिंग अ बर्थ ॲज अ ड्रामाटिस्ट. आनंद, हे नाटककार नरहर म्हणजे मजेशीर आहेत बघ. म्हणजे कसं करतायत ते बघितलंच का तू? की आधी प्रत्येक वाक्य मराठीत घेत आहेत आणि नंतर त्या वाक्याचा इंग्रजीत अनुवाद करतात. हो हो, कारण मराठी ही आपली मातृभाषा आहे म्हणून प्रथम, आणि इंग्रजी ही विश्वभाषा आहे म्हणून नंतर. मराठी इज अवर मदर टंग, देअरफॉर फर्स्ट, अँड इंग्लिश इज इंटरनॅशनल लँग्वेज, देअरफॉर आफ्टर. नरहर, तुम्ही पुन्हा आलात. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मला तुमचं नाटक ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. पण मी तुम्हाला भेटायला आलोच नाहीये. आय हॅव नॉट कम टू मीट यू. मी आनंद यांना भेटायला आलो आहे. आय हॅव कम टू मीट मिस्टर प्लेजर जी. प्लेजर जी? हे प्लेजर जी काय असतंय? त्याचं काय आहे? इंग्रजीमध्ये जी शब्दच नाही हा. आणि जी जी
जी हा शब्द इंग्रजीमध्ये घेतला. आय हॅव अडॉप्टेड जी इन इंग्लिश. आता प्लेजर मीन्स आनंद आणि प्लेजर जी मीन्स आनंदची. नरहर, तुमची बकवास बंद करा. मी तुमच्याशी बकवास नाही करताय. आय एम नॉट बकवासिंग विथ यू. मी आनंद यांच्याशी बोलतो. आय एम टॉकिंग टू मिस्टर जी. बरं, तुमच्या अनुवाद विभागाच्या नोकरीचं काय झालं? नोकरी लागते आहे. सर्व्हिस इज लागीन कसं राहील? हा? गुड हा? गुड गुड गुड. तर नोकरी हा? नोकरी लागते आहे. सर्व्हिस इज लॅगिंग. सर्व्हिस इज लॅगिंग. वा वा वा. नरहर, याच पद्धतीने तुमची इंग्रजी आणि मराठी सुरू राहिली ना तर मराठीतला प्रत्येक शब्द तुम्ही इंग्रजी भाषेमध्ये नेऊन पोहोचवाल. वा. आणि याच पद्धतीने इंग्रजी आणि मराठीतला भेद नष्ट होईल. डिफरन्स बिटवीन इंग्लिश अँड मराठी हॅज डिस्ट्रॉईड. काय बोलताय? प्लीज तुमची बकवास बंद करावं. माझं बोलणं बकवास नाहीये. आज जे तुम्हाला बकवास वाटतंय ना उद्याचं तेच सत्य आहे. Yesterday's बकवास becomes truth tomorrow. विशाखा, हा, अगं तू इथे केव्हापासून बसलेली आहेस? एखाद 2 तास झाले असतील बघ. 1-2 तास? हा, अगं विशाखा, मग तू आता आराम करायला हवा. शिवराज, मी काही आजारी वगैरे नाहीये हा आराम करायला. माझे फक्त डोळे खराब झालेत आणि इथे खाली किती छान वाटतं. आणि हा नरहर नाटककार कसला मजेशीर आहे बघ. केवढी हसले माहितीये मी आज. आता बंद. वरची खोली बंद. हा? हा, आता मी इथे खालीच थांबणार. अगं पण कुठे धडकलीस, पडलीस तर? पडले तर पडले, पण आता मी वर नाही थांबायची म्हणजे नाही. खालीच थांबणार आहे मी. खाली थांबले ना मी तर कसं होईल, 4 लोक येत जात राहतात, त्यांच्याशी बोलणं झालं ना तर माझं मन लागून राहील. आता मी वर नाही थांबायची, मी खालीच थांबणार. अगं नाही विशाखा, बघ, अगं तू जर खाली थांबलीस ना तर सगळे तुझ्या डोळ्यांबद्दलच तुझ्याशी बोलतील. हा, म्हणजे तुम्ही अंधळ्या कधी झाल्या, अंधळ्याचं आयुष्य तुम्ही कसं जगताय, तुमची दृष्टी केव्हा परत येणार आहे. विशाखा, अगं ह्या सगळ्या गोष्टी तुला उदास करतील ग. आणि मी तुला खरं सांगू का, मी तुला उदास नाही बघू शकत. तू जर उदास झाली ना तर माझ्या जीवाची फार घालमेल होते. शिवराज, लोक प्रश्न विचारणारच आहेत आपल्याला. आपण या सर्व प्रश्नांची सवय करून घेतली पाहिजे. होईल, मलाही हळूहळू या सर्व प्रश्नांची सवय होईल, जशी माझ्या अनफळेपणाची झाली तशीच. हॅलो, हा शिवराज बोलतोय, बोला. काय आत्ता निघून? कशासाठी? काम काय आहे? तसंही करायची, उद्याला केली तर नाही चालणार का? बरं ठीक आहे, किती वेळ लागणार आहे तिथे? फक्त 5 मिनिटं. ठीक आहे येतोय मी. हो, अगदी 2 मिनिटामध्ये येतो. हा. विशाखा, विशाखा, अगं मला ना जरा बाहेर एक 5 मिनिटांचं काम आलेलं आहे. मी जरा जाऊन येऊ का? हो, आणि तू आज काही लिहिणार नाही आहेस का? म्हणजे लिहिणार आहे ना? लिहिणार आहे की नाही? हे बघ, तू जाऊन ये. आणि तुला जर काही यायला उशीर झाला ना तर मी आनंदला सांगेल की लिहायला. लिहित तो. आनंद? अगं नाही, तू आनंद कशाला लिहायला सांगतेस उगाच? म्हणजे उगाच त्याला त्रास. हा, हे बघ, मी आहे ना, मी लिहील. मला अगदी 5च मिनिटांचं काम आहे. मी अगदी आत्ता गेलो आणि आत्ता आलो. ठीक आहे, त्यानंतर तू म्हणशील तेवढा वेळ मी लिहत राहील. ओके, चालेल, आलोच.
विशाखा, तुला एक सांग, हा, तुझे डोळे चांगले होऊ शकतात. दुसरं काहीतरी बोल. सारखं सारखं तेच तेच ऐकून ना कंटाळले रे मी. अगं मी खरंच सांगतो, तुझे डोळे नक्कीच चांगले होऊ शकतात. हे बघ, आपण त्या शिमल्याच्या मिलिटरी हॉस्पिटलला जाऊया. तिथे मी तुझी मेजर विश्वास आणि नीलू यांच्यासोबत भेट घालून देईन. हा, आणि तसंच तिथे आपण त्या डॉक्टर भाटियांना तुझे डोळे दाखवू. डॉक्टर भाटिया खूप मोठे आय सर्जन आहे. 1% जरी शक्यता असली ना तरी ते तुझी दृष्टी परत मिळवून देतील. मला असं सारखं वाटतंय विशाखा की तुझी इथे प्रॉपर ट्रीटमेंट होत नाहीये, तुला योग्य त्या औषधं दिल्या जात नाही. नाही नाही नाही, काहीही बोलू नकोस तू. नाही, शिवराजने सारे प्रयत्न केले, सारे सारे प्रयत्न केले शिवराजने. मला त्यानं कित्येक मोठमोठ्या डॉक्टरांना दाखवले, त्यांच्याकडे डोळे तपासून घेतलेले आहेत. रोज अगदी ठरल्या वेळी न चुकता तो माझ्या डोळ्यात औषध टाकतो, अगदी रोज. मला उपचारांसाठी तो इंग्लंडला घेऊन जाणार आहे, माहितीये का? त्यासाठी बिचारा दिवस रात्र लिहित असतो रे, दिवस रात्र मेहनत करतो. हे शिवराजवरचे हे असे भलते सलते आरोप माझ्या निसावर होणार नाही. हा, आणि या बाबतीत मी तुझं काही एक ऐकून घेणार नाहीये. हे बघ विशाखा, तुला धोका दिला जातोय असं मला मुळीच म्हणायचं नाहीये, पण ना मला अशी सारखी भीती वाटत असते की तू मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त होऊ नये. कित्येकदा माझ्या ओठांपर्यंत तुला सांगायला येतं, पण माझं धाडसच होत नाही. मी तुला ते इंग्लंडला घेऊन जाऊ शकत नाही, पण ऍटलिस्ट शिमल्याला तर घेऊन जाऊ शकतो ना. हा, बस इतकं एक ऐक माझं. माझ्या आतडोळीचं ओझं कुठवर वाहणार आहेस रे तू? अगं तूच म्हणाली होतीस ना की मी तुझ्या मागच्या जन्मीचा भावासारखा आहे म्हणून. ते तर मी आजही म्हणतेच की. मग या भावाचं इतकंच एक म्हणणं मान्य कर. तुला त्या शिवराजची तर भीती वाटत नाहीये ना? नाही, अजिबात नाही. जिथे प्रबळ प्रेम असतं ना तिथे भय उरत नाही बघ. गुड. तर मी आजच फोन करतो शिमल्याला. हा, आपण शिमल्याला जाऊ आणि विश्वास ठेवू विशाखा, मी तुझी कादंबरी नक्की पूर्ण करेन. हा, चालेल, येते मी. एकाच खोलीत राहून राहून ना मी फार कंटाळले. येते तुझ्यासोबत. हो. मी आजच आईला आणि डॉक्टर भाटियांना फोन करतो की आपण येतोय मी. हा, बरं आनंद, डॉक्टर भाटियांकडे जायचं म्हणतोयस, काही रक्कम लागेल का रे सोबत? किती घेऊ? कितीही घे, किंवा 1 रुपया घ्यायचा नसेल तर नको घे, मी आहे ना. विशाखा, विशाखा, मंजू इंडियन एअरलाईन्सच्या ऑफिसला गेलेली आहे माझी मुंबईची बुक केलेली तिकीट आणण्यासाठी. अच्छा, जाताना ती मला म्हणत होती की तिची देखील माझ्याबरोबर मुंबईला यायची इच्छा आहे. ठीक आहे ना मग, घेऊन जा. घेऊन जा, तेवढंच बिचारीचं फिरणं होईल. घेऊन जा तिला. ओके. अगं विशाखा, तू मला म्हणतेस की मंजूला माझ्याबरोबर मुंबईला घेऊन जा. अगं तू इथे एकटी कशी राहशील? मी पण ना मूर्खच आहे. मी आता इंडियन एअरलाईन्सच्या ऑफिसला फोन करतो आणि तिची तिकीट कॅन्सल करतो. नाही नाही, त्याची काहीही आवश्यकता नाहीये, कारण मीही काही दिवस बाहेरगावी जाते. काय? तू बाहेरगावी? हो. कुठे? अरे मी सिमल्याला जाते आनंद बरोबर. शिमल्याला? अगं पण कशासाठी? नवीन कादंबरीची सामुग्री जमा करायला जाते मी. ती नर्स नाही का मिलिटरी हॉस्पिटलची, तिला भेटेल. मेजर विश्वासलाही भेटेल. आणि 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 आनंद म्हणत होता की तिथे एक डॉक्टर भाटिया, हा डॉक्टर भाटिया नावाचे नामांकित सर्जन आहेत म्हणून. आय सर्जन. एकदा ना त्यांच्याकडनं डोळे तपासून घेईन म्हणते. काय हरकत आहे ना? कदाचित त्यांच्या हाताला यश येईलही. तर तू डॉक्टर भाटियांकडनं इलाज करून घेशील? हा, त्यापेक्षा तू असं का नाही करत विशाखा? म्हणजे तूही आमच्या बरोबर मुंबईला चाल ना. हा, अगं तिथे मोठे मोठे डॉक्टर आहेत. तिथं तर मोठमोठे डॉक्टर्स असतील ना शिवराज. हा, पण सिमल्याला कसं नीलूही असेल, मेजर विश्वासही असतील, शिवाय डॉक्टर भाटियाही असतील ना. आणि मी ना आनंदला आता तसा शब्द दिला, मी जाणार.
बदलेल देखील. कदाचित तू बरी होऊन परत येशील. हा. नाही नाही विशाखा, म्हणजे तू बरी होशीलच बरी. तुला बरं व्हायलाच हवं. आणि असं जर का झालं ना शिवराज, तर मी सर्वप्रथम तुला पुन्हा एकदा डोळे भरून बघेन रे. तू माझ्यासाठी हे जे जर करतोयस ना ते बघेन. आपल्या बागेतले तू लावलेले काश्मीरी गुलाब बघेन मी. मग माझी सारी पुस्तकं बघेन, त्यावर लेखिका म्हणून लिहिलेलं माझं नाव बघेन मी. हा, नंतर माझ्या कादंबऱ्यांवर बनलेले सारे सिनेमे बघणार मी. पण तू काही बोलत का नाहीयेस? गप्पच आहेस तू शिवराज. अ? अ, नाही विशाखा, म्हणजे तू हे सगळं बघायलाच हवं नाही का? म्हणजे जोपर्यंत तू हे सगळं बघत नाहीस तोपर्यंत हे सगळं काही व्यर्थ आहे विशाखा. तुला पुढे शिमल्याला जायचं आहे ना? आनंद बरोबर जा जा. मी नाही थांबणार तुला. जाऊ. किती चांगला आहेस तू शिवराज. किती चांगला आहेस रे तू. ऐक ना शिवराज, हा त्या अंध विद्यालयाच्या मॅनेजरचा फोन होता रे मगाशी. तू त्यांना नक्की 21,000च दिलेत ना देणगी म्हणून? हो विशाखा, मी 21,000च दिलेली आहे. हो. हा, मला ठाऊक होतं माझा शिवराज कधी खोटं बोलणारच नाही. मला ठाऊक होतं ना. तो मॅनेजर आपला उगाच काही बाही वरळत होता बघ. मला ठाऊक होतं माझा शिवराज कधी चुकूच शकत नाही. शिवराज, हा ऐक ना, मला जरा आराम करायचा आहे आता. थकले रे. मला माझ्या खोलीत नेऊन दे ना. हो चल चल. ये. बघ, आता पाहिजे. ये. हॅलो कोण? हा बोला डॉक्टर साहेब. नाही ते घरी नाही. हा बोला. नाही ड्रॉपची काही अडचण नाही, नेहमीचेच ड्रॉप चालू आहेत. ठीक आहे ठीक. शिव, डॉक्टरांचा फोन होता. विचारत होते ड्रॉपची काही अडचण आहे का? पण तिच्या डोळ्यांमध्ये तर तूच टाकतेस ना ड्रॉप्स. हो, पण आज विशाखाने औषध नाही टाकू दिली. ती एकदम चिडली. मला वाटतं शिव, आनंद आपल्याबद्दल काहीतरी शंका आली असेल. छे ग, त्याला कसली शंका येते? हे बघ, प्रत्येक गोष्ट मी त्याच्या डोक्यामध्ये अगदी पक्की केली आहे. तो तेच बोलणार आहे जे मी त्याला सांगितलेलं आहे. मूर्ख आहे का तो? नाही शिव, आपलं जे काही चालू आहे ना, आपलं प्रकरण, आपलं षडयंत्र, हे जास्त दिवस नाही चालणार. हे कुठेतरी संपायला हवं. संपवूयाला. संपवूयाला म्हणजे? हा, काय म्हणायचंय तुला? संपवूयाला म्हणजे मी विशाखाला मारून टाकू? काय मंजू, विशाखाच्या बाबतीत असं काहीही होणार नाही. कधी काळी खूप प्रेम केलंय मी विशाखावर. विशाखाच्या बाबतीत मी असा विचार सुद्धा करू शकत नाही मंजू. मंजू, उद्या विशाखा आनंद बरोबर जाते कुठं? शिमल्याला. तिथे डॉक्टर भाटिया की कोणीतरी आहे, त्यांच्याकडनं आपल्या डोळ्याचा इलाज करून घ्यायला. म्हणजे तिथे तिचा इलाज होणार आणि तिला दिसायला लागलं तर? मी तोच विचार करतोय मंजू. अरे विचार काय करतेस? ती चांगली होऊन परत आली तर? मंजू, विशाखाला चांगलं होण्याचा अधिकार आहे. अगं, आपण सगळी तिची कमाई खातोय. हे बघ,
माझ्यातल्या जुन्या चांगल्या कवीला अजूनही असं वाटतं की तिने चांगलं व्हावं. पण पण चांगले झालेले तिचे डोळे जेव्हा ती उघडून बघेल ना, त्या पुस्तकांना बघेल, त्या पुस्तकांवर लेखक म्हणून छापलेलं माझं नाव बघेल, तेव्हा काय होईल ना? विशाखा या सगळ्या गोष्टींना बघून काय रिएक्ट करेल? या विचारांनीच थरकाप उडतोय माझ्या मनाचा. जरा माझा विचार कर शिव. मी तुझ्यासाठी आनंदला सोडलं, मी तुझ्यासाठी सगळं सोडलं. विशाखाचे डोळे चांगले झाले तर नाही नाही, विशाखा कधीही चांगली होणार नाही, कधीही नाही. 3 वर्षाचे चुकीचे औषधांचे ड्रॉप्स तू आणि मी तिच्या डोळ्यांमध्ये टाकतोय ना, हे तिला कधीही चांगलं होऊ देणार नाही, कधीही नाही. विशाखा कायम अंधळीच राहणार. आपल्यासाठी तिनं कायम अंधळच राहायला हवं. मंजू, मी तुझ्यासाठी एक छानसा फ्लॅट बुक केलेला आहे. चल मी तुला दाखवून आणतो. मस्त फ्लॅट आहे, बढिया. चल आपण जाऊया, ये. अगं माझ्या अंधारवाटा या कादंबरीला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय 75,000चा. तू माझं अभिनंदन का करत नाहीस मंजू? अभिनंदन ते तर खऱ्या लेखकाचं व्हायला हवं ना, जिने आपल्या प्रतिभेतून ही कादंबरी साकारली. तू अभिनंदनाची अपेक्षा का करतो शिव? तुला काय झालंय मंजू? अगं आपल्या शिवच्या या विजयावर तुला आनंद नाही झाला? तू खुश नाही झाली? नाही शिव, मला खरंच आनंद नाही झाला. आज विशाखा जिंकली आणि आपण हरलो. या कादंबरीवर लेखक म्हणून जर तिचं नाव असतं ना, तर आज तिला अभिनंदनाचे हजारो फोन आले असते, लोक भेटायला आले असते. विशाखाला आपल्या आंधळेपणाचा विसरही पडला असता. विशाखाने आज तिला आनंदाने मिठीत घेतले असते. पण नाही, प्रसिद्धीच्या क्षणिक मोहापायी तू सर्व काही गमावले शिव. शिव ही आनंदाची बातमी नाही,
काय झालंय तुला मंजू? वेडी झाली आहेस का? नाही शिव, उलट आज मी शहाणी झाली आहे, समजदार झाली आहे. आता ही पुरस्काराची बातमी रेडिओवर येईल, टीव्हीवर येईल. ही बातमी आगीसारखी सर्व दूर पसरेल आणि या आगीत तुझा लेखकाचा मुखवटा जळून खाक होईल. असं कसं होईल मंजू? आनंद विशाखाला सांगेल की अंधार वाटा या कादंबरीला 75,000चा पुरस्कार मिळाला. विशाखा लोकांना सांगतील की हा पुरस्कार तिला मिळाला. अरे लोक तिची चेष्टा करतील. लोक तिला सांगतील की हा पुरस्कार तिला नाही, तुला मिळाला. अगं मंजू, पण विशाखा इथे आहेच कुठे? हा? अगं 3 महिने झाली ती गेली आहे. तिचा काही फोन नाही, काही पत्ता नाही, काही खबर नाही. अगं आनंदचा सुद्धा मला काहीही फोन आलेला नाहीये. मला तर असं वाटतं ना की विशाखा मेली की विशाखा आनंद बरोबर पळून गेली. तुझी हीच इच्छा होती ना शिव की विशाखा तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जावी. अरे 1-2 महिने झाले तूही तिला फोन नाही केलास. तूही प्रयत्न नाही केलास की ती कुठे आहे, कशी आहे, जिवंत आहे की मेली. मंजू, मला बोलू दे शिव. तू विशाखावर कधीतरी प्रेम करत होतास, आता नाही. विशाखा तुझ्यासाठी पैसे छापण्याचं मशीन होती, म्हणून तू तिला जहार देऊन मारू नाही शकलास. तू रोज पेपर का वाचतोस? तुला माहिती की विशाखा नावाची आंधळी रोड अपघातामध्ये मेली का? की विशाखा आणि आनंदच्या लग्नाची कुठे बातमी आली का? नाही, आनंद असं काही करणार नाही. हो, आनंदही नाही करणार आणि विशाखाही नाही करणार. पण तुला असं वाटतं की त्यांनी हे करावं म्हणजे तुझ्या जीवनातलं एक भय कायमचं संपेल. मंजू, तुला नाही वाटत असं व्हावं म्हणून? हा? नाही शिव, सुरुवातीला मला नक्कीच असं वाटायचं, पण आता नाही. अरे गेले 6 महिने तुझ्यासोबत जे मी जीवन घालवते ना, त्यामुळे माझीच मला किळस वाटायला लागली. तुझी चेहऱ्याची दुसरी काळी बाजू माझ्या लक्षात आहे. आर्थिक फायद्यासाठी मी तुझ्या जवळ आले. माझ्या परिवारासाठी मला ते करावं लागेल. पण तुझी भूक दुसरी होती, प्रसिद्धीची, वैभवाची. हे बघ, हॅलो. थँक्यू थँक्स अ लॉट. हो, मला आता समजलं. हो, तुम्हा वाचकांच्या आणि गीतचिंतकांच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झाले. थँक्स अ लॉट. हो, पार्टी आहे. थँक्यू सो मच. शिवराज समर्थ, बातमी पसरली. आता प्रत्येक क्षणी तुला अभिनंदनाची फोन येते. तुला हे खोटं अभिनंदन स्वीकारावं लागेल आणि प्रत्येक क्षणी तुला त्या विशाखाचा आंधळ रूप तुझ्या डोळ्यासमोर दिसेल. घ्या फोन. हॅलो. हो थँक्यू. हो, थँक्स अ लॉट. हो, मला आत्ता समजलं. हा, नाही, मला अपेक्षा नव्हती. हो. मंजू, आता यापुढचे सगळे फोन तूच घ्यायचे. मी नाही घेणार फोन. सगळे फोन तू घे सगळे फोन. नाही शिव, हा पुरस्कार तुला मिळाला आहे, तोच घेत जा. तुला भीती वाटते ना? कुठे विशाखाचा तर फोन येणार नाही ना अभिनंदनाचा? मंजू,
तुझं हे तोंड बंद कर. मला इथं थांबायचंच नाहीये. नाही शिव, तुला इथेच राहिला हवं. अरे अभिनंदन स्वीकार, नाचायला लागत त्याने. नाही. अरे पळतोस काय? जरा विचार कर शिव. विशाखा इथे ये. आनंदने विशाखाला सांगितलं असेल की हा पुरस्कार तिला नाही, तुला मिळालाय. विशाखाचे डोळे चांगले झाले असतील तर ती हे सगळं बघेल. तेव्हा तू काय कर? तू बेशरम आहे शिव. तू तू पटकन क्षमा बघून मोकळ होशील. पण मी काय उत्तर देऊ तिला? मी कसं सांगू की तू तिचं लिखाण करत होतास आणि मी विशाखाने जर मला काही विचारले तर मी तिच्या समोर कशी उभी राहू? माझ्यात ती हिंमत नाहीये नाहीये. नाही, विशाखा कधीही परत येणार नाही. कधीही नाही. 3 वर्ष आपण चुकीच्या औषधांचे ड्रॉप्स टाकले तिच्या डोळ्यात. ती आता कधीही परत येणार नाही. कधीही नाही. गेली आनंद बरोबर पळून, नाहीतर नाही असेल. विशाखा आता या घरामध्ये कधीही परत येणार नाही. चल चल इथून चल. मला आता या घरामध्ये क्षणभरही थांबायचं नाहीये. चल लवकर. शिव सोड मला. शिव सोड. शिव सोड. हॅलो. नाही नाही, शिवराज घरी नाहीये. शिवराज इज नॉट ॲट होम. पुरस्कारासाठी अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर प्राइज. अरे मित्रा, माझी पुस्तक अजून छापायची आहे. पुरस्कार कुठून येईल? माझं नाव माय नेम इज नरहर लांबटकर. हा, आणि हॅलो हॅलो, माझं नाव एक तास फोन घेऊन घे. He had kept the telephone hearing my name. आनंदजी, कुठून? I mean, hello, pleasureजी. From here. नाटककार नरहर दिसतोय. तुम्ही कसं ओळखलं? तुम्हाला तर दिसत नाही ना. म्हणजे हाऊ डू यू रिकॉग्नाइज मी? यू आर ब्लाइंड. आणि जर माझे डोळे चांगले झाले असतील तर? पण मी तुम्हाला ओळखलं ते तुमच्या या अनुवाद करण्याच्या शैलीमुळे. घरी कुणीच नाही आता. शिवराज कुठे गेला? मंजू कुठे गेली? जेव्हा मी घरात आलो ना, तेव्हा हॉल रिकामाच होता. आणि the room was empty. आणि शिवराज एका मुलीला ओळख घेऊन जात होता. He took a girl. काय सांगता? मुलीला ओळखलेलं? हा, कोण होती ती मुलगी? सुंदर मुलगी होती. हा? ब्युटिफुल गर्ल. खूप सुंदर मुलगी होती. व्हेरी ब्युटिफुल गर्ल. खूप सुंदर. व्हेरी ब्युटिफुल गर्ल. आणि तिचं नाव मला माहित नाही.
शी वॉज अ नेमलेस. हा हो, शिवराज समोर त्यांच्याकडून बोलतोय. हा काय 75,000 रुपयांचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय? कुठल्या कादंबरीसाठी? अंधारवाटा? हो हो हो, नक्की सांगतो शिवराज. हो, धन्यवाद धन्यवाद. आनंद, माझ्या अंधार वाटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. हो, हे खरंय ना? अगं खरंच सांगतोय, ती कादंबरी आहेच तेवढी दर्जेदार. विशाखा, विशाखा, खरंच तू महान लेखिका आहेस. एक मिनिट, पुरस्कार तर शिवराजच्या कादंबरीला मिळालाय, राष्ट्रीय पुरस्कार. मग तुम्ही यांना का महान लेखिका म्हणता? आय मीन शिवराज हॅज गॉट अ प्राइज, देन व्हाय यू आर कॉंग्रॅच्युलेटिंग हर? नाटककार, जर पतीला पुरस्कार मिळाला तर पत्नीचं अभिनंदन नको का व्हायला? तिचाही तेवढाच अधिकार आहे. नाही, जर असं असेल ना तर माझी काही हरकत नाही. म्हणजे इफ दिस इज द पोझिशन, आय हॅव नो ऑब्जेक्शन. बरं, तुमच्या अनुवाद विभागाच्या नोकरीचं काय झालं? आता कुठे सुरू आहे? वेअर इज इट वर्किंग? संपली, फिनिश. का बरं? माझ्या उच्च दर्जाच्या अनुवादामुळे संचालकाची खुर्ची धोक्यात आली. His chair becomes danger because of my great translation. बरं, मग आता काय करतात? आता मी केंद्रात जायचं ठरवलं आहे. आय एम गोइंग टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि तुमचं नाटक काय म्हणतंय? मी आता नाटक लिहिणं बंद केलंय. आय हॅव लेफ्ट रायटिंग ड्रामा. अरे का? का? कारण सगळे लोक माझी टिंगल करतात. शिवराजला मी माझं नाटक ऐकवण्याचा खूप प्रयत्न केला, खूप, पण ते सुद्धा माझी टिंगल करतात. नाही, ठीक आहे, ठीक आहे, ते एक महान लेखक आहे, संपूर्ण भारतात त्यांचं नाव आहे, पण माझं नाटक ऐकलं असतं तर काय झालं असतं? त्यांना वेळ नसेल मिळाला. हो, नो नो, दिस इज रॉंग, दिस इज रॉंग. त्यांना वेळ असतो त्या मुलीला उडत नेण्यासाठी, जुगार खेळण्यासाठी, फक्त माझं नाटक ऐकण्यासाठी नाही. नाटक ऐकण्यापूर्वीच त्या नाटकाला बकवास म्हणणं हा काय न्याय झाला? वेअर इज द जस्टिस? नाटककार, तुम्ही मला ऐकवा की तुमचं नाटक मी ऐकेन? हा, पण मी काही कोणी महान लेखिका वगैरे नाही की माझ्या पुस्तकाला कुठला पुरस्कार वगैरे मिळाला. पण मी तुमचं नाटक अगदी मनापासून ऐकेन आणि तुम्हाला अभिप्राय देईन. नाटक चांगलं आहे का कसं? हा, तुम्ही ऐका. यू तुम्ही एकमेव असे आहात की ज्या एवढ्या आत्मीयतेने माझं नाटक ऐकायला तयार झाल्या आहात. बाकी सगळ्यांनी माझ्यावर टीका केली. ते म्हणतात तुम्ही रंगमंचावर चिता, भूत, प्रेत दाखवता. ते म्हणतात तुम्ही रंगमंचावर मालक आणि नौकराणीचं प्रेम दाखवता. यू शो ऑल धिस. पण मी काय करू? जगात हे सगळं काही सुरू आहे म्हणून दाखवतो. धिस ऑल हॅपन्स इन द वर्ल्ड. नाटककार, जगात याहूनही अधिक गंभीर वाईट घटना घडत असतात. त्या सर्व रंगमंचावर सादर व्हायला हव्यात. मानव जातीचे सगळे भ्रम मिटवणं हेच तर नाटककाराचं, साहित्यिकाचं काम आहे. ते व्हायलाच हवं. घेऊन या उद्याला तुमची संहिता घेऊन या. मी अगदी पहिल्या वाक्यापासून ते शेवटच्या वाक्यापर्यंत ऐकेन, मनापासून ऐकेन. तुमचे किती आभार मानू, कसे आभार मानू. मी उद्या येतो.
विशाखा, ही आहेत शिवराजने लिहिलेली पुस्तक. मोकळा श्वास, वाटा, नव्या दिशा, ओले निखाण. ही पुस्तकं शिवराज स्वतःच्या नावाने छापत होता, जसं काही त्यानेच लिहिलं. आनंद, ही सगळी पुस्तकं माझीच आहेत. यावर फक्त लेखक म्हणून नाव शिवराजचं आहे. आणि ही वाचकांनी लिहिलेली पत्र. प्रत्येक पत्र शिवराज अशा प्रकारे वाचून दाखवत होता जसं काही ही पत्र वाचकांनी तुलाच लिहिली आहे. आनंद, वाचकांनी ही पत्र ना शिवराजला लिहिली ना विशाखाला. वाचकांनी ही सर्व पत्र त्या लेखकाला लिहिली जो लेखन करताना अगदी मग्न होता. लेखकाचं नाव बदलल्याने वाचकांच्या भावना तर नाही ना बदलत. आणि ही 2100 रुपये मिळाल्याची एक अंधविद्यालयाची पावती. शिवराज तुझ्याशी खोटं बोलला, 21,000 रुपये दिले म्हणून. आणखी कितीतरी खोटं बाकी आहे. तुझ्या डोळ्यांमध्ये सतत 3 वर्ष चुकीची औषधं टाकली का, तर तुझी दृष्टी कधीच परत येऊ नये म्हणून. त्या दिवशी मी तुझ्या डोळ्यांमध्ये योग्य ते औषध टाकलं तर तू माझ्या अविश्वास दाखवला. एखादा माणूस इतका नीच कसा काय असू शकतो. आनंद, त्या अंधविद्यालयाच्या मॅनेजरला फोन लाव. त्यांना म्हणावं उद्याला या आणि एक 21,000चा चेक घेऊन जा म्हणावं. आणि हा, पावती शिवराजच्याच नावाची द्यायची. तसंच प्रकाशक देशमुखांनाही फोन लाव. त्यांना म्हणा शिवराजने नर्सच्या जीवनावर एक नवीन कादंबरी लिहिली आहे. उद्या येऊन तिचा कॉन्ट्रॅक्ट करून जायला सांग त्यांना. अगं विशाखा, तू हे काय करतेस? तू इतके दिवस त्या मेजर विश्वास आणि नीलू बरोबर इतके दिवस घालवले, त्यांच्या बरोबर चर्चा केली. शिवराजने तर त्यांना साधं बघितलं सुद्धा नाही. मी त्या दोघांना हे कधीही सांगणार नाही की मी त्यांच्या आयुष्यावर काही लिहिणार वगैरे होते. अरे पात्रांना कुठं सांगायचं असतं का त्यांच्या आयुष्यावर काही लिहिल्या जातं? बघ, चरित्र, आत्मचरित्र हे सांगून लिहायचं असतं, तर कादंबरी ही लिहून सांगायची असते. आनंद, विशाखा, तुला काय झालंय आज? काही नाही झालं. शिवराजला पुरस्कार मिळालाय, राष्ट्रीय पुरस्कार. मला फार आनंद झालाय ह्या गोष्टीचा, फार आनंद झालाय. आपण ना काहीतरी केलं पाहिजे. एक कर, उद्याला आपल्याच बंगल्याच्या लॉनवर एक शानदार पार्टी अरेंज कर. शहरातल्या सगळ्या मोठमोठ्या लेखकांना फोन लाव, प्रकाशकांना बोलाव, आमंत्रण दे त्यांना. विशाखा, फोन लाव आनंद, फोन लाव. शिवराज समोर त्यांच्या घरून बोलतोय. हा साहेब, एक काम करा, उद्या आमच्या बंगल्याच्या लॉन मध्ये ना एक शानदार पार्टी अरेंज करा, 100 लोकांसाठी. हा, अगदी जेवण झाली पाहिजे. हा, ठीक, थँक्यू. आनंद, तो मंजूच्या टेबलवरचा टेप रेकॉर्डर बघ जरा. लेखक सुप्रसिद्ध समीक्षक मार्तांड देव यांनी केलेलं समीक्षण. आज कादंबरी या साहित्य प्रकारावर जर दृष्टी टाकली तर आपल्या असं लक्षात येईल की विशाखा समर्थ यांच्या कादंबरी बंद गेल्या केलं. 25 ते 30. अजून काही काम मॅडम? आज तुला काय झालंय? तू माझ्याकडून अगदी चपराच्या सारखं काम करून घेते आज. बाहेर कुणीतरी आलंय आनंद. हे बघ, मी तुझ्या भावना समजू शकते, पण भावनेच्या भरात येऊन तू असं काही करायचं नाहीये ज्याने मी अडचणीत येईल. आपलं जसं ठरलं होतं तसंच करायचं. माझ्यावर विश्वास ठेव, मी असं काही करणार नाही जेणेकरून तू कुठे अडचणीत येशील. अरे, गाणं का बंद केलंस तू? खूप छान गात होतीस. तुम्ही लोक कधी आला? काही निरोप नाही, बातमी नाही. मी सुद्धा काही बातमी दिली नाही. हे बघ,
माझ्या सुट्टीचे अजून काही दिवस. तुमचे डोळे कसे जातात विशाखा? ऑपरेशन झालं हो झालं. ऑपरेशन झालं, डॉक्टर भाटी यांनीच केलं. म्हणजे तुमचे डोळे आता चांगले झाले. तुला काय वाटते डिअर? छाडू नकोस रे तिला असा. अरे छळण्याचा अधिकार आहे मला. हे बघ डिअर, माझ्या लग्नाचा प्रस्ताव अजूनही कायम. तू होकार. हो म्हणजे दियाला होकार, कारण असला उमदा देखणा रुबाबदार जोडीदार तुला नाही मिळणार बरं. आनंद, मला फक्त हे समजून घ्यायचंय की विशाखाचे डोळे चांगले झालेत की नाही. आणि जर समजा विशाखाचे डोळे चांगले झाले असतील तर करशील माझ्याशी लग्न? मला माझ्या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर हवंय. अरे मलाही माझ्या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर हवंय. हे बघ म्हणजे उद्या आपल्या बंगल्याच्या लॉन मध्ये ना एक शानदार पार्टी अरेंज केलेली आहे. त्याची सगळी व्यवस्था तुलाच बघायची आहे डिअर. पार्टी? कसली पार्टी? अरे एखाद्याच्या पुस्तकाला जर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असेल तर त्याने पार्टी नको का द्यायला? हो म्हणजे माझ्या अंधारवाटा या कादंबरीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मोठ्या मानाचा आहे बरं हा पुरस्कार. आणि म्हणून मीच सांगितलंय आनंदला पार्टी अरेंज करायला. हो आणि उद्या चांगला मोका आहे, चांगला चान्स आहे. आपण उद्याच्याच पार्टीमध्ये ना आपल्या लग्नाची घोषणा करू टाकली. आनंद, असं बोलू नका. मी माझी विवशता तुम्हाला सांगितली आहे. मी तुमच्याशी लग्न करण्याच्या लायकीची नाही. मला फक्त हे जाणून घ्यायचंय की विशाखाचे डोळे चांगले झालेत की नाही. पण का? तुझी तर हीच इच्छा असेल ना की विशाखाचे डोळे कधी चांगले होऊ नयेत म्हणून आंध्रच राहावं तिने आयुष्यभर. तुझी हीच व्यवस्था आणि हेच भय असेल ना? आनंद, खरं तेच बोलतोय विशाखा. यांना असं वाटतच नाही की तुझे डोळे चांगले व्हावं. यांना असं वाटतच नाही की तुम्ही हे जग बघावं. यांना असं वाटते, यांना ही सारखी भीती असते की यांनी हे जे सगळे रचलेलं कुकांड आहे यांच्या सगळ्या कुकांडाला जळून भस्म होईल. आनंद, तुम्ही हे काय बोलता? खरं तेच बोलतोय. मी केव्हापासून बघतोय आम्ही परत आल्याचा तुला आनंद झालाच नाहीये. गेले 2 महिने एकदाही फोन केला नाही, एकदाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही की आम्ही जिवंत आहोत की मेलो. तुम्हाला तर असंच वाटत असेल ना की विशाखाने जिवंत राहूच नाही. विशाखाचं परत येणं म्हणजे तुम्हाला स्मशानातून प्रेत परत आल्यासारखं वाटतं. त्या नरहरचं नाटक आहे बकवास नाही, खरं होतं. त्याने खरं लिहिलंय. स्मशानातून प्रेत परत येतात. विशाखा, विशाखा मी आज हिला एक सांगणार. मंजू इथे आज थांबणार. मंजू तू निघ. अरे पण या घराला तिची गरज नाहीये. आनंद, तुझं लग्न? माझं लग्न? अगं तो काही प्रश्न नाही. अगं या देशात ते डोळे लंगडे अपंग या लोकांची लग्न होतात. तसं माझंही होईल. पण मी एका महत्वाकांक्षी आणि हलकट स्त्रीसोबत लग्न नाही करू शकत. मी अजून गेला नाही. नाही मंजू, तू जायचं नाहीये इथून कुठेच. मी तुला जाऊ देणार नाहीये. नाही, मी नाही राहणार इथे. मला जाणीव होती हे एक ना एक दिवस नक्की होणार. जाऊ द्या, मला जाण्याची परवानगी दे. मंजू, हे तू काही ठीक केलेलं नाहीये सांग. अगं अगदी योग्य केलंय मी. हे बघ, ती मुलगी मला आवडायची. कदाचित मी तिच्याशी लग्नही केलं असतं, पण ती नेहमी राक्षसी महत्वाकांक्षा घेऊन जगत होती. तर तुझ्या डोळ्यांमध्ये चुकीची औषधं टाक. अभिनंदन अभिनंदन समर्थ साहेब. बघा, राष्ट्रीय पुरस्कार. वा वा वा. बाहेर बाहेर शिवराज आलेला आहे आता. आता तू आतल्या खोलीत जा, नाहीतर काहीतरी बडबडशील आणि अजून गोंधळ घालून ठेवशील. विशाखा, प्लीज जा आनंद, प्लीज. अभिनंदन. हा तुम्ही कधी आयोजित करा, मी येतो. हॅलो, हा देशमुख साहेब बोल. काय देशमुख साहेब, हा अहो आजच पुस्तकाला पुरस्कार मिळाला आणि आजच तुम्ही नवीन कादंबरी मागता. हा तुम्ही प्रकाशक लोक म्हणजे ना फारच विचित्र असतात. तुम्ही लोक फक्त स्वतःचा विचार करता. काय म्हणाला? 50,000 रुपये ऍडव्हान्स देतात.
खात्रीसाठी सांगतोय, यापुढे मी कुठल्याही प्रकारची कादंबरी लिहिणार नाही. ठीक आहे? आणि थोडं स्पष्ट सांगायचं झालं तर यापुढे मी आता कुठल्याही प्रकारचं लिखाण देखील करणार नाही. हवी आहे का नवी कादंबरी? सांगू तर त्यांना, मिळून जाईल म्हणावं. तयार आहे? तू 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 कधी आलीस? बरं विशाखा, तुझं ऑपरेशन झालंय का? नाही म्हणजे ऑपरेशन सक्सेसफुल झालंय का? विशाखा, तू मला बघू शकतेस? तुला काय वाटतं? काही बोलत नाहीयेस तू. गप्पच आहेस. तू असं का विचारतेस विशाखा? यासाठी की इतक्या दिवसांमध्ये माझ्याशी साधा संपर्क करण्याचाही तू प्रयत्न केलेला नाहीयेस. मी कुठे आहे? कशी आहे? माझं ऑपरेशन झालं का? आणि झालं असेल तर कसं झालं, काय झालं, काहीही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीयेस तू शिवराज. सिंध्याला असताना ना मी एक नवीन कादंबरी लिहून काढली, नर्सच्या जीवनावर. डॉक्टरांनी ऑपरेशन झाल्यानंतर मला अडवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण नाही. डोळ्यांच्या पट्ट्या निघाल्याबरोबर मी तडक तुझ्याकडे निघून आले बघ. म्हणजे विशाखा, आता तुझे डोळे चांगले झालेले आहेत. अगं तुला सांगतो, खरंच जर का असं असेल ना विशाखा, तर माझ्यासाठी हा आजचा दिवस इतका आनंदाचा आहे, इतका खुश आहे मी. तुला सांगतो अगं, कधीपासून या दिवसाची वाट बघत होतो मी. सगळं बघितलं मी शिवराज. तुझं हे घर, बंगला, तुझा बंगला बघितला, बाहेरचे काश्मीरी गुलाब बघितले, तुझी सगळी पुस्तकं बघितली, त्यावर लेखक म्हणून लिहिलेलं तुझं नावही पाहिलं मी. विशाखा, आनंद, वाचकांनी तुला लिहिलेली सारी पत्रही बघितली. काय छान पत्र आहेत ना ती. प्रत्येक पत्रात तुझे वाचक तुझ्या नव्या कादंबरीची वाट बघतात. किती प्रेम आहे ना त्यांचं तुझ्यावर. वा, धन्य आहेस बरं शिवराज तू. अगदी धन्य आहेस तू. विशाखा, तू सगळी पुस्तकं बघितलीस? हा, हे काय सगळं पाहिलं मी. अरे पण मी काही बघू शकते यावर तुझा विश्वास का नाही बसत आहे रे? मी सगळं बघितलं. हे काय, अंधारवाटा कादंबरी पण पाहिली, त्यावर लेखक म्हणून असलेलं तुझं नावही वाचलं मी. अरे अंधारवाटा, हा, अभिनंदन शिवराज, अभिनंदन. अंधारवाटाला पुरस्कार मिळालाय तुझ्या. मला प्रचंड अभिमान वाटतो की एवढ्या मोठ्या लेखकाची मी पत्नी आहे. फार आनंद झालाय मला, खूप आनंदी आहे मी. शिवराज, खरंच विशाखा खूप खुश आहे. अरे तिने तर उद्या तुझ्यासाठी आपल्या बंगल्याच्या लॉनमध्ये ना एक शानदार पार्टी अरेंज केलेली आहे. शहरातल्या लेखकांना सगळ्यांना आमंत्रित केलंय. अरे ते तर सांगायचंच राहिलं. हा, मी ती पावती सुद्धा पाहिली ज्यावर 2100 रुपयांचा उल्लेख. पण तू तर 21,000 दिलेलेस ना शिवराज? आणि विशाखाने तो टेप सुद्धा ऐकलाय ज्यात समीक्षक मार्तन यांची चर्चा आहे. पंडित रविशंकर यांची सतार आहे. का? हा, का केलंस तू असं? अरे तुला मोठा लेखक, कादंबरीकार व्हायचं होतं तर मला सांगायचं असतंस ना. एकदा शिवराज, तू मला एकदा सांगितलं असतं, माझं सारं लिखाण तुझ्या नावावर केलं असतं. पण नाही, तू फसवत राहिलास मला. खोटं बोललास माझ्याशी, खोटं बोललास माझ्याशी, धोका दिलास तू मला. विशाखा, मोहाच्या एका क्षणाने मला असं करायला भाग पाडलं. विशाखा, प्रसिद्धीची लालसा लहानपणापासूनच माझ्या मनामध्ये
संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध होण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं विशाखा. अगं पण माझ्यातला कवी इतका सामान्य होता की तो कधीही प्रसिद्ध होऊ शकला नसता. तुझी पहिली कादंबरी तू आंधळी असताना प्रकाशित झाली आणि त्यावेळेला मी माझा स्वार्थ रोखू नाही शकलो. त्यानंतर माझी लालसा वाढतच गेली आणि आज एक स्वार्थी आणि नराधम तुझ्या समोर उभा आहे. खर तर मला जगण्याचाच अधिकार नाहीये. पण उद्याच्या पार्टीमध्ये मी सांगणार आहे, घोषणा करणार आहे की ह्या सगळ्या कादंबऱ्या माझ्या नाही आहेत. त्या माझ्या पत्नीने लिहिलेल्या आहेत. हो विशाखा मरायच्या आधी माझ्या मनावरचं हे ओझं मला उतरवायचंय. नाही शिवराज, नाही, हे असं नाही करायचंय. तू जर हे असं केलं ना तर हा तुझ्या लाखो वाचकांसाठी एक आघात असेल. अरे साहित्याचं क्षेत्र अजूनही इतकं वाईट झालेलं नाहीये. वाचकांचा अजूनही लेखकाच्या प्रतिभेवर विश्वास आहे. शिवराज, अरे जगण्यासाठी जशा काही श्रद्धा गरजेच्या असतात ना, तशाच काही अंधश्रद्धाही गरजेच्या आहेत रे शिवराज. नाही विशाखा, हे बघ, अगं माझ्या मुक्तीसाठी हे सगळं आवश्यक आहे. आणि साहित्य चोरी करणाऱ्यांसाठी सुद्धा. तू सार्थक केलंयस रे माझं आयुष्य शिवराज, सार्थक केलंयस. प्रेम केलंयस तू माझ्यावर. माझ्या वेदना, माझ्या भावना, माझे विचार तू लाखो वाचकांपर्यंत पोहोचवलेस. एका आंधळ्या स्त्रीशी लग्न करून तू समाजापुढे एक आदर्श निर्माण केलायस. तू जर नसतं केलंस माझ्याशी लग्न तर लिहू शकले असते का रे? लिहिल्या गेली असते ही पुस्तकं? नाही, पुस्तकं लिहिल्या गेलीच नसती. ना माझे विचार वाचकांपर्यंत पोहोचले असते. तुझे खूप उपकार आहेत रे शिवराज माझ्यावर. तुझे खूप उपकार आहेत माझ्यावर. आणि जर आता तू नाही जगलास ना तर मीही नाही जगणार. तुझं आजही प्रेम आहे रे माझ्यावर. तुला किती वाटते ती फक्त तुझ्या या अपराधाची. शिवराज, विशाखाने शिमल्याला असताना ना एक कादंबरी लिहिली, ज्योतिर्गमय. विशाखा, माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. खरंच प्रेम आहे माझं तुझ्यावर. हे बघ आता तुझे डोळे चांगले झालेले आहेत. तुला एक नवी दृष्टी मिळालेली आहे. त्यामुळे तू आता एक सफल आणि सार्थक जीवन जगू शकतेस विशाखा. हो, या घटनेनं मला एक नवीन अंतर्दृष्टी मिळाली. आता मी माझ्या साहित्यातली सृष्टी अधिक सत्य स्वरूपात वाचकांसाठी निर्माण करू शकते. हा, पण फक्त तुझ्यामुळे हा शिवराज, फक्त तुझ्यामुळे. सारं विसरले शिवराज मी. जर तू एखाद्या आंधळ्या स्त्रीवर इतकं प्रेम करू शकलास, तिची इतकी काळजी घेऊ शकलास, तर मी तुझा एक गुन्हा माफ नाही करू शकत. तुझ्या एका अपराध
विशाखा ये ये माझ्या जवळ ये. विशाखा 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 मृत्यु